अनेक ठिकाणी अनेक देशामध्ये जगभरामध्ये हा उत्सव साजरा करत आहोत. परंतु ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही आलो त्यावेळेस पाळक साहेबांनी मला सांगितलेलं वचन तुम्ही सांगायचं म्हणून, ख्रिस्त जन्माविषयी तुम्ही सांगा. परंतु देवाच्या आत्म्यानं मला हे लीड आणि गाईड केलं की तुम्ही आज या लोकांमध्ये जर आलेला आहात तर तुम्ही त्याला देवाच्या प्रेमाविषयी, देवाच्या प्रीतीविषयी त्यांच्याशी बोला. प्रियांनो, मला माहित नाही तुम्ही किती वर्षापासून, किती दिवसापासून किंवा किती काळापासून देवावरती विश्वास ठेवताय आणि कशा प्रकारे ठेवताय, देवाने तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य केलेलं आहे किंवा कोणाद्वारे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये अशी काय साक्ष घडली की जेणेकरून तुम्ही प्रभूवरती विश्वास ठेवायला लागलात. तुम्ही मला जास्त ओळखत नाही आणि मी पण तुम्हाला जास्त ओळखत नाही, परंतु परमेश्वराने आपल्यामध्ये एक नातं ठेवलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा आपला एकमेव जिवंत परमेश्वर आहे. तो आपला स्वर्गीय बाप आहे, तो आपला पिता आहे, तो आपला परमेश्वर आहे. आणि जर तो आपला पिता आहे तर त्या ख्रिस्तामध्ये आपण एकमेकांचे काय आहोत, बहीण आणि भाऊ आहोत. प्रभूने आपल्याला एकमेकाचे भाऊ आणि बहीण होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि खरोखर प्रियांनो, मी तुम्हाला सांगते की आपण यावेळेस वचन पाहणार आहोत योहान 3:16 की हे वचन प्रत्येकाला माहिती आहे. देवानं जगावरती एवढी प्रीती केली. पहा, प्रीती म्हणजे काय? प्रेम. जगामध्ये अनेक प्रकारचं आपल्याला प्रेम पाहायला मिळतं. आईमध्ये, मुलामध्ये असतं, पती पत्नीमध्ये असतं किंवा जगामध्ये अनेक नाते, प्रत्येक नात्यामध्ये आपल्याला काय मिळतं? प्रेम पाहायला मिळतं. जर ह्या नात्यामध्ये आपण पाहतो की प्रत्येक नात्यामध्ये काय असतं? प्रेम असतं, प्रीती असते. परंतु प्रियांनो, कालांतराने काय होतं की आईमध्ये, मुलामध्ये प्रेम असतं, मुलीमध्ये किंवा आईमध्ये, प्रत्येक नात्यामध्ये प्रेम असतं. जेव्हा मुलीचं लग्न होतं त्यावेळेस तिचं आईवरती, तिच्या कुटुंबावरती जे प्रेम असतं त्यापासून ती थोडी दुरावली जाते आणि तिचं प्रेम कोणावरती जास्त होतं? साहजिकच आहे, तिच्या पतीवरती जास्त प्रेम होतं. या नात्यामध्ये काय होतं? खंड पडत राहतो, कुठंतरी प्रेम थंडावलं जातं, प्रीती थंडावली जाते. परंतु प्रियांनो, येशू ख्रिस्त हा असा आहे की तो काल, आज, युगानुयुग, युगाच्या सुरुवातीपासून तर समाप्तीपर्यंत तुमच्यावरती आणि माझ्यावरती अखंडित असं प्रेम करत राहतो. आणि हे ख्रिस्ताचं प्रेम आहे, ते कधीही न संपणारं सार्वकालिक प्रेम ख्रिस्ताचा